ओके. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ आपल्याला बनवण्यासाठी सर्वात आधी बीटमार्क, सेगीपॅक आणि ऑल मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जस्ट ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. बीटमार्क, सेगीपॅक आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घेतल्याच्यानंतर सेगीपॅक आणि बीटमार्क अशा पद्धतीने दिसून जाईल. तर आता आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी सर्वात आधी बीटमार्कला ओपन करायचं आहे. बघू शकता या ठिकाणी एक इमेज मी ऑलरेडी ॲड करून दिलेला आहे. पुढे अशा पद्धतीचा बीट असणार आहे. सुरुवातीला इमेज चेंज करून घ्यायचा आहे. इमेजमध्ये क्लिक करून कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे. नंतर या नावावरती एक वेळेस क्लिक करायचं आहे आणि इथून ज्या कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे इमेजेस ठेवले असणार आहे तर ते फोल्डर इथून आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर हा वाला आपलं फोल्डर असणार आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला इमेज या ठिकाणी चेंज करायचा आहे. कुठला पण एक इमेज सिलेक्ट करून वरती प्लसमध्ये क्लिक करायचं आहे. आपला इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल. सेम आता इतकं केल्याच्यानंतर स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. जे लिरिकलचा मी तुम्हाला व्हिडिओ दिला असेल त्याला ॲड करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिल्डिंग अँड ओपेसवर या ठिकाणी बिल्डिंग अँड ओपेसिटी प्लसवरती क्लिक करायचं आहे. आधी या लिरिकल व्हिडिओवरती क्लिक करा. नंतर बघू शकता या ठिकाणी बिल्डिंग अँड ओपेसिटीचं ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे. लाईटमध्ये जाऊन इथून स्क्रीन करून घ्यायचं आहे भावनो, ठीक आहे. आपला व्हिडिओ या ठिकाणी दिसायला लागेल. त्यानंतर आपल्याला ह्याचा एक्स्ट्रा पार्ट असेल 16:9 येऊन कट करायचा आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे इमेज हवा आहे तो इमेज ॲड करायचा आहे आणि पुढच्या बीटवर येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून पुन्हा आपल्याला प्लसवरती जाऊन बीट इथून अशा पद्धतीने इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत भावनो, ठीक आहे, शेवटपर्यंत. तर चला या ठिकाणी मी लवकर ॲड करून घेतो आधी. ओके, तर या ठिकाणी आपण इमेजेस सर्व ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला करायचं काय, इथून सरळ बॅक येऊन जायचं आहे आणि बॅक आल्याच्यानंतर जे सेगीपॅक दिला असणार आहे तुम्ही इनपुट केला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे. सुरुवातीचा इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्या. नंतर बॅक येऊन आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे आणि आता बघा भावांनो, बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी जितके पण आता या ठिकाणी बघू शकता जे सुरुवातीचा इमेज असेल याला तुम्हाला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे. नंतर बघू शकता या ठिकाणी 2 बीट आपण ॲड करून दिलेले आहे. म्हणजे त्याच्या समोरील इमेजेसला अशा पद्धतीने क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे. आता जिथं कुठं तुम्हाला 2 बीट दिसतील भावांनो त्या बीटला अशा पद्धतीने त्या पुढील इमेजेसला अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जस्ट इथून बॅक यायचं आहे. सेगीपॅक असणार आहे आपला, त्याला ओपन करायचं आहे पुन्हा एक वेळेस. जे काही 2 नंबरचा इमेज असेल त्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन सेम पद्धतीने कॉपी करून बॅक यायचं आहे. बीटमार्क असणार आहे, ओपन करायचं आहे आणि आता बाकी जितके पण आपले इमेजेस असणार आहे त्या सर्व इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे, ठीक आहे. प्रोसेस सेम असणार आहे, इमेज इफेक्ट 3 डॉट पेस्ट. ओके, बस अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत करून घ्या. या ठिकाणी मी आता करून दाखवत नाही, बट तुम्ही करून घ्या. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करूया, स्ट्रीट टू कंपोज एरिया. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये आणि इथून आपल्याला कलर नन करायचा आहे. बॅक येऊन बॉर्डर अँड शॅडोमध्ये क्लिक करायचं आहे. स्टॉक अनेबल करायचा आहे. स्टॉकचा कलर व्हाईट ठेवूया. स्टॉकला थोडंसं 20-22पर्यंत वाढून घ्या, आपला बॉर्डर लागून जाईल. त्यानंतर याची जे लेंथ असणार आहे लास्टपर्यंत अशा पद्धतीने खेचून घ्यायचे आहे. पुन्हा जिथून इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती तिथे यायचं आहे, म्हणजे बरोबर इथे यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. जे PNG दिली असेल तो PNG ॲड करून लास्टपर्यंत वाढून घ्यायचे. ओके, इतकं केल्याच्यानंतर एक आपण शॅडो PNG ॲड करूया. कशा पद्धतीने आपण करणार आहोत शॅडो PNG ॲड, तर इथे येऊया, प्लसवरती क्लिक करूया, पुन्हा एक रेक्टँगल ॲड करूया. 3 डॉटवर क्लिक करूया, स्ट्रीट टू कंपोज एरिया. कलर अँड फिल्डमध्ये जायचं आहे, ग्रेडियंटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ब्लॅक कलर खाली आणून व्हाईट कलर आपल्याला वरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे. मधातलं ऑप्शन सिलेक्ट करून व्हाईट कलर पूर्णपणे कमी. त्यानंतर हे जे रेक्टँगल 2 असणार आहे याला आपण सर्वात अशा पद्धतीने या बॉर्डरच्या खाली घेऊन लास्टला येऊन याची लेंथ लास्टपर्यंत घेऊया. ओके, इतकं झाल्यानंतर लोगो लावून घ्यायचा आहे. व्हिडिओ पूर्णपणे रेडी. एक्सपोर्ट करण्यासाठी करायचं काय, या ठिकाणी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेले याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ सेव्ह होईल. बाय.